वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल जयाज किचनमध्ये माझ्या यूट्यूब परिवाराचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज पहा इथे मी मुगाची डाळ बनवणार आहे। हे पहा इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे। आपल्याला ती भिजत घालायची आहे थोडा वेळ, एक 10 मिनटं तरी ती भिजत ठेवायची आहे। तोपर्यंत इथे आपण भाजीची तयारी करूया। इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला आता नेहमीप्रमाणे फोडणी द्यायची आहे। आता इथे मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे। तेल थोडंसंच तापलं वाटतं। हे पहा आता तडतडली मोहरी। आता आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं तडतडलं की त्यावर आपल्याला लसूण, कढीपत्ता, टाकायचा आहे। हे पहा लसूण घातलेला आहे। कढीपत्त्याची पण फोडणी दिलेली आहे। आता कांदा घातलेला आहे। आपल्याला जर जयाज किचनच्या रेसिपीच्या व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल तरी की माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचल्या आहेत। हे पहा आता आपला कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत। हे पहा टोमॅटो टाकलेले आहेत। टोमॅटो टाकल्यावर व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं आहे। एक एक करून का होईना माझे सबस्क्रायबर वाढत आहेत, त्यामुळे यूट्यूबला आणि माझ्या यूट्यूब परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद। हे पहा आता इथे कांदा टोमॅटो मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यावर झाकण ठेवायचे आहे एक 4 ते 5 सेकंदासाठी। इथे पहा मी जी डाळ भिजत घातली होती ती ते पाणी काढून टाकलेलं आहे। 1-2 पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे आपला कांदा टोमॅटो चांगला स्मॅश झालेला आहे। पुन्हा आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। हे पहा पुन्हा एकजीव करून घेतलेला आहे व्यवस्थित, म्हणजे एकदम आपला कांदा टोमॅटो मऊसर झालेला आहे। इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्यावर पहा किती सुंदर दिसत आहे। पुन्हा एकजीव करून घेतलेला आहे। आता इथे आपले नेहमीप्रमाणे घरगुती मसाले बनवलेले आहेत ते टाकलेले आहेत। आपला मसाला भारी तर आपलं जेवण भारी। हे पहा मसाला टाकल्यावर किती छानपैकी कलर आलेला आहे। आता आपण ती भिजत घातलेली मूग डाळ आता टाकलेली आहे। पुन्हा ती मसाल्यामध्ये एकत्रित करायची आहे।
छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मसाला त्या डाळीला व्यवस्थित लागला पाहिजे. मिश्रण एकत्रित झालं पाहिजे. हे पहा, आता मी एकत्रित केलेलं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी ठेवलं होतं तांब्यावर. आता ते आपल्याला टाकायचं आहे. 1 तांब्याभर गरम पाणी टाकलं होतं मी गरम करायला. आता ते भाजीमध्ये टाकलेलं आहे. आता याला भाजी म्हणावं की डाळ म्हणावं काही सुचत नाही. आपण तरी सांगावे. आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे. एक 5 मिनटासाठी 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. हे पहा, आता झाकण काढलेलं आहे. आपली भाजी शिजलेली आहे. मूग डाळ हे पहा किती सुंदर झालेली आहे भाजी. वाव, नाईस. नेहमीप्रमाणे आपली हिरवी मिरची बारीक कट केलेली, त्यावर कोथिंबीर भुरभुरायची. आपण इथपर्यंत माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक यू.